यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी पुणे येथे झाला. त्यांचे वडील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे मोठे समाजसुधारक, लेखक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक महत्त्वाचे नेते होते. त्यांच्याकडूनच बाळासाहेबांना अन्यायाविरोधात पेटून उठण्याचे बाळकडू आणि आक्रमक विचारसरणी मिळाली. व्यंगचित्रकार म्हणून कारकीर्द. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका व्यंगचित्रकार म्हणून केली. त्यांनी मुंबईतील फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी दैनिकात काम केले. मार्मिक साप्ताहिकाची स्थापना 1960. नोकरी सोडून त्यांनी ऑगस्ट 1960 मध्ये राजकीय व्यंगचित्रांवर आधारित मार्मिक हे साप्ताहिक सुरू केले. मार्मिकमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायावर, विशेषतः नोकऱ्यांमधील व्यंगचित्रांच्या आणि लेखांच्या माध्यमातून आसूड ओढले. मार्मिकने मराठी तरुणांना एकत्र आणण्यास आणि त्यांच्यात स्वाभिमानाची भावना जागृत करण्यास मोठी भूमिका बजावली. शिवसेनेची स्थापना आणि मराठी माणसासाठी संघर्ष. शिवसेनेची निर्मिती 19 जून 1966. प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रेरणेने मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी बाळासाहेबांनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली. मुंबईत मराठी माणसाची घटत चाललेली संख्या, नोकऱ्यांमध्ये होणारा अन्याय आणि परप्रांतीय लोकांचे वाढते प्राबल्य या विरोधात आवाज उठवणे हा शिवसेनेचा मुख्य उद्देश होता. संघटन उभारणी. शिवसेनेने 80% समाजकारण आणि 20% राजकारण अशी भूमिका सुरुवातीला घेतली. मुंबईतील प्रत्येक वॉर्डात शाखा उघडून त्यांनी सामान्य मराठी माणसाच्या तक्रारी सोडवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी राहिली. या शाखा पद्धतीमुळे शिवसेना घराघरात पोहोचली आणि वाढली. वादळी राजकारण. सुरुवातीच्या काळात त्यांनी कम्युनिस्ट साम्यवादी पक्षाच्या कामगार संघटनांच्या विरोधात संघर्ष केला. 1969 मध्ये त्यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या मुंबई प्रवेशावर बंदी घालण्याचा इशारा दिला आणि त्यानंतर झालेल्या आंदोलनात गोळीबार होऊन 52 माणसे मृत्युमुखी पडली. त्यावेळी बाळासाहेबांना अटक झाली, जी त्यांच्या आयुष्यातील पहिली अटक होती. हिंदुत्वाची हाक. 1980च्या दशकात बाळासाहेबांनी मराठी भूमिकेसोबत हिंदुत्वाच्या विचारधारेचा पुरस्कार करण्यास सुरुवात केली. बाबरी मशीद आणि त्यानंतरच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. रिमोट कंट्रोल सत्ता संघर्ष. त्यांनी स्वतः कधीही निवडणूक लढवली नाही, परंतु 1995 मध्ये शिवसेना भाजप युतीचे सरकार महाराष्ट्रात आल्यावर ते सरकारचे आणि राजकारणाचे रिमोट कंट्रोल म्हणून ओळखले जाऊ लागले. बाळासाहेबांचे रोखठोक विचार, स्पष्ट वक्तेपणा आणि प्रभावी भाषणशैली ही त्यांच्या संघर्षाची मुख्य आधारस्तंभ होती. अनेक कायदेशीर आणि राजकीय आव्हाने तसेच त्यांच्यावर झालेले विविध आरोप, उदा. निवडणुकीत मतदान करण्यावर बंदी यांचा सामना करत त्यांनी शेवटपर्यंत शिवसेनेचे नेतृत्व केले आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला प्रभाव कायम ठेवला.